यायला मी इडली घेतली त्यात सांबर नाही, मी पुरी घेतली त्यात भाजी नाही, मी खाऊ कशात काय राहिलोय मी नेमकं. विचार करा एखाद्याला कामाचा किती काटाळा असन. महिना झाला होता तेव्हा स्मृती भवनला गेलतो आणि अजून त्याचा ब्लॉग अपलोड नाही केला मी. आता आपल्या गावांकडे कसं असतं, जे आपल्याला भेटत ते आपण खात राहतो दिवसभर. इथं वेगवेगळे आयटम आहे, कशात काय टाकून खायचे ते तर कळायला पाहिजे ना माणसाला राव. आज ना आम्हाला स्मृती भवनला जायचं होतं. एकदम युनिक त्यांनी बनवलेलं आहे. म्हणलं आज तर काहीतरी असं बघावंच लागेल आपल्याला. आधी तर मला वाटलं हा साप आहे, काय सापच वाट राहिला ना, मग दुसरं काय वाट राहिलं तुम्हाला. त्याच्यानंतर एवढा मोठा टीव्ही पाहत होते, म्हणलं एवढं जवळून जर पाहिलं ना, माझ्या घरच्यांनी जर मला असं एवढं जवळून त्याला बघताना बघितलं ना, मला खानतीन ते. त्याच्यानंतर जे बी काय पृथ्वी वगैरे पडत ना, ते दगड वगैरे ते त्याचं ते बनवून यांनी इथं ठेवलेलं आहे. तेच पाहतो तुम्ही कसं बनवलंय काय. माणसं चालले का त्यांच्या सावलीचे ते बरोबर माकड वगैरे दिसायचे. म्हणलंय माणसं माकडाचे, त्यांना परत माकड दाखवायची काय गरज आहे बरं. त्यात म्हणलंय बटन जरा दाबून पाहू काय वेगळं होतं पाहू. लागलं ना ते सगळी का भूकंप यायला. म्हणलं यायला भाऊ नाक दाबलोय बटन आपण तर. त्याच्यानंतर काय मग त्यांनी ना जुने झोपड्या वगैरे बांधल्या होत्या त्यांच्या म्युझियम मध्ये. त्याच्यानंतर इकडे कुठं आणलं होतं काय माहिती हो. इकडे सगळं आहे ना, म्हणजे डबल डबल आरशे होते. काय कोण दिसत होतं काही कळतही नव्हतं कोणाला. त्याच्यानंतर मस्त पैकी तिथं फिरलो आणि मग काय डायरेक्ट आलो आपल्या हॉटेल रूमवर. हे बघा बरं का, रूम 7 मध्ये किती एकदम 5 स्टार सारखे ना. आणि तुम्हाला दाखवतो बाहेरचं कसं. बाहेर आहे ना म्हणजे इथं डायरेक्ट गाव आहे यांचं. तुम्ही ना लवकर आपले 700K फॉलोअर्स करा, मग कशी ना एकदम एनर्जी सोबत आपल्याला ब्लॉग बनवायला मजा येते.